नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला सगळ्यांना शुभ दुपार। आपली रेसिपीची वेळ झालेली आहे। आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी कशी करायची ते। लाल भोपळ्याची भाजी आज का करायची त्याला कारण आहे, आमचं जे मागे परसवामध्ये अंगणामध्ये ना आपोआपच डांगराचा लाल भोपळ्याचा वेल आला होता आणि तो इतका वाढला, पण इतके दिवस त्याला फळ येतच नव्हतं। पण आणि मलाही माहिती नाही की त्या डांगराला एक फळ लागलेलं आहे। पानांच्या खाली वेलीचा असा छान झुपका तयार झाला आणि त्याच्या खाली असं डांगर लपलेलं होतं, छान वाढलेलं होतं। मी इतके दिवस बघायची, पाणी घालायची, तर मला कधी दिसलं नाही। पण आमचे जेव्हा गवत काढणारे बाबा आले आणि आमच्या ज्या मावशी आहेत त्या म्हणाल्या की इथे लाल भोपळा लागलेला आहे म्हणून। म्हटलं हो का, तर बघायला गेले तर खरंच असं छान असं खूप मोठं असं डांगर आमच्या वेलाला आलं होतं। आणि घरच्या परसवातल्या भाज्यांची भाजी करायची घरामध्ये याच्यासारखं वेगळं सुख समाधान नाही। साधा एखाद्या मिरचीच्या झाडाला एखादी मिरची जरी आली तरी आपल्याला खूप आनंद होतो, मला तरी होतो। तर हे बघा, हे असं छान असं डांगर आमच्या इथे झाडाला लागलं होतं वेलाला आणि छान वाढलं होतं। कदाचित त्याची वाढ थोडीशी व्हायची होती अजून, मला खरं म्हणजे मोहच आवरला नाही। तर मीडियम आकारातला जे लाल भोपळा होता तो मी काढून घेतला। अर्धा म्हटलं याचे घारगे करू भोपळ्याचे आणि अर्ध्याची भाजी करू। तर म्हटलं लाल भोपळ्याची भाजी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करता येईल। हे बघा, असं सुंदर असं एक लाल भोपळा आला होता आणि खूप छान आहे। आणि फक्त मला थोडं मोह आवरला नाही, पटकन मी काढून घेतलं। अजून ते थोडं वाढलं असतं, पण ठीक आहे, परत आल्यानंतर नक्की तुम्हाला दाखवेन। व्हिडिओ शूट करायचा राहिला होता, पण परत जेव्हा आमच्या वेलाला डांगर येईल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन। चला बघूया, चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आमच्या वेलीच्या डांगराच्या फोडी अशा छान मस्त रोळीमध्ये धुवून ठेवल्या आहेत। अशा छान चौकोनी चौकोनी फोडी करून घ्यायच्या। हे बघा, इतकं सुंदर निघालं ते डांगर। आता आपण त्याची भाजी करूया। आता मी साधारणतः 1 ते 1.5 पळी तेल साधारणतः घेतलेलं आहे कढईमध्ये। मोहरी टाकूया आपण याच्यामध्ये, थोडंसं जिरं। जिरं जरा फुललं की मग बाकीचं सगळं टाकायचं। बघूया, हिंग घालूया। हिंग, हळद, कढीपत्ता। आता आपल्याला फोडणीमध्ये डांगराच्या भाजीला मेथ्या घालायच्या आहेत। एवढी टीप लक्षात ठेवा, डांगराच्या भाजीला मेथ्या घातल्या की खूप सुंदर अशी चव लागते। मेथीचे 10 ते 12 दाणे आपण फोडणीमध्ये घालणार आहोत। नंतर कढीपत्ता घालायचा। अगदी सोपी रेसिपी आहे, कढीपत्ता घालायचा। 2 लसणाच्या पाकळ्या फोडणीत घालायच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून याच्यामध्ये घालायच्या आहेत। ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या फोडणीमध्ये आणि 2-3 पाकळ्या आपल्याला वरून कच्च्या लावायच्या आहेत। हे बघा, आणि आता हे छान मस्त जिरं पण फुललेलं आहे, फोडणी छान खमंग झालीये। आता आपण याच्यामध्ये हे डांगराच्या फोडी टाकूया। भाजी छान हलवून घ्यायची। दाखवते तुम्हाला। आणि आपण घरच्या इथे जसे जसे भाज्या लावतो ना आणि त्या भाज्या करायच्या म्हटलं ना की घरच्या अंगणातल्या भाज्या करायचा एक नवीनच उत्साह असतो, एक नवीनच उमेद असते। वांगी पण लावली आहेत मी माझ्या मागच्या अंगणामध्ये, वांग्याचं पण रोपं लावली आहेत। त्याला सुद्धा 2-3 वांगी आलेली आहेत, ती सुद्धा तुम्हाला दाखवीन। आता ही भाजी हलवल्यानंतर ह्या ज्या लसणाच्या काही पाकळ्या ठेवल्या आहेत, ह्या कच्च्या लसणाच्या पाकळ्या वरतून लावायच्या, फोडणीमध्ये टाकायच्या नाहीयेत। 2-3 पाकळ्या फोडणीत टाकल्या, 2-3 आपण अशाच कच्च्या लावणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते। आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। डांगर पटकन शिजलं जातं। एक वाफ आल्यानंतर मग आपण तिखट मसाला, मीठ आणि गूळ हे नंतर आपण घालणार आहोत। दाखवते तुम्हाला। आपण याच्यावरती झाकण ठेवूया
आणि या झाकणावरती थोडंसं पाणी घालते मी, म्हणजे भाजी आपली खाली बुडायला लागणार नाही. एक चांगली छान दणदणीत वाफ येऊ द्यायची. एक भाजी, डांगराच्या भाजीला एक वाफ आली ना की जवळजवळ 70% डांगर त्याच्यामध्ये शिजलं जातं. कारण डांगर आंगचं थोडंसं मऊ असतं, त्याच्यामुळे शिजलं जातं पटकन. कोवळं डांगर आहे, पटकन शिजेल. एक वाफ येऊ देते आणि मग दाखवते परत त्याच्यामध्ये काय काय घालायचं ते. चला, भाजीला वाफ आली आहे का ते बघूया आपण. येस, भाजीला मस्तपैकी वाफ आलेली आहे. भाजीला वाफ आल्यानंतर मिरच्यांचे तुकडे याच्यामध्ये घालायचे. 3 ते 4 मिरच्यांचे तुकडे घातलेत मी, असेच टाकलेत वरतून कच्चे, त्याचा स्वाद खूप छान येतो. नंतर मीठ घालायचं आपल्याला अंदाजाने. मीठ एक वाफ आल्यानंतर मीठ का घालायचं, आधीच जर मीठ घातलं ना तर पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर फोडी शिजायला जरा वेळ लागतो, त्याच्यामुळे मीठ आपण थोडंसं नंतर घातलं, एक वाफ आल्यानंतर. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत काळा मसाला, ठेवणीतला काळा मसाला, लाल तिखट, आणि गूळ. गूळ ऑप्शनल आहे. आमच्याकडे सगळ्या भाज्यांमध्ये थोडा थोडा ठराविक भाज्यांमध्ये गूळ लागतो. तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल. थोडासा गूळ मी घालणार आहे आणि घालते प्रत्येक भाज्यांना. ठराविक भाज्यांमध्ये गूळ असतो माझ्याकडे. आता हे छान हलवून घेऊया. थोडीशी फोड अजून शिजायची बाकी आहे. थोडी भाजी शिजलेली आहे. अजून एक वाफ आणूया आणि मग थोडंसं दाण्याचं कूट आपण याच्यामध्ये घालणार आहोत. एक वाफ आली की भाजी थोडी पूर्णपणे शिजायला लागेल. 90% भाजी शिजेल. आता 70% शिजलेली आहे. आता नंतर थोडीशी शिजायची बाकी आहे. मग आपण दाण्याचं कूट घालणार आहोत, दाखवते तुम्हाला. आता आपण झाकण काढूया. आपण सगळं त्या याच्यामध्ये घातलेलं आहे, फक्त आपलं दाण्याचं कूट घालायचं बाकी आहे. हे बघा किती छान झाली आहे भाजी बघा. आता इथे आल्यानंतर थोडंसं अगदी दाण्याचं कूट घालायचं. दाण्याचं कूट मी घातलं, माझ्याकडे होतं थोडं केलेलं मिक्सरमध्ये. आता भाजी हलवून घेऊया. एकदम सोपी आणि छान पद्धत आहे. नक्की करून बघा ही भाजी या पद्धतीने, खूप सुंदर लागते. आणि डांगर कसं आमचंच थोडंसं गोड असतं, मुळातच थोडंसं गोड असतं, तरी पण थोडासा गूळ आमच्याकडे भाज्यांमध्ये लागतो म्हणून मी घातलंय. बघा फोड शिजायला लागली, थोडीशी बाकी आहे, शिजेल 5 मिनिटात. झाकण ठेवते. दाण्याचं कूट टाकल्यानंतर परत 2-5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि मग लगेच झाकण काढून आपली भाजी तयार होईल. हे बघा मी झाकण काढते आता. मस्तपैकी डांगराची भाजी तयार आहे बरं का. या सगळेजण मस्त जेवायला. हे बघा डांगराची भाजी तयार आहे. लाल भोपळा म्हणतं, कोणी डांगर म्हणतं. आमच्याकडे तर डांगरच म्हणतात, काही जणांकडे लाल भोपळा म्हणतात. प्रत्येकाच्या पद्धती, बोलायच्या पद्धती वेगळ्या असतात, काही हरकत नाही. हे बघा ही भाजी तयार आहे. आणि कशी वाटली आजची रेसिपी ते सुद्धा मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत ही भाजी करून बघा बरं का. बाय बाय, टेक केअर.